मागण्या काय होत्या तुमच्यावाल्या आणि आशिष जयस्वाल साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? संघ आमचे ग्रामसंघ MSRLM अंतर्गत आहे, उमेद अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अभियानाने आम्हाला जो सामान दिलेला आहे सर, कपाट वगैरे मीटिंग घेण्यासाठी, तर त्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध नाही आहे. त्यासाठी आम्ही आमचं गाव रेवराल त्याच्यामध्ये 2 ग्रामसंघ आहे आणि आम्ही आमच्या ग्रामसंघामध्ये सर 650 महिला आणि 52 समूह आहे. तर आम्ही त्या सरांनी हेच म्हटलं होतं साहेबांना, मंत्री साहेबांना आम्ही एकच मागणी केली की आमच्या गावात आम्हाला ग्रामसंघाचं कार्यालयाचं इमारत बांधकामासाठी तुम्ही काही म्हणजे मदत करा. त्यांनी 100% नकार दिला का असं महाराष्ट्र जिल्हा संघ की कुठंतरी तुम्हाला असं कोणी इमारत दिलं आहे का? मी हे करू शकत नाही. ज्या अभियानाने तुम्हाला सामान दिलं आहे त्यांना वापस करा. आता तुम्ही सांगा सर याच्यावर आम्ही काय करावं? अभियानाला सांगितलं, अभियान म्हणतो की ग्रामपंचायत करेल, ग्रामपंचायत करणं इथं आले तर साहेब असे बोलतात. आमच्या समूहाने काय करायचं? काय कोणता गाव आहे? रेवराल. असे किती महिलांचा समूह आहे तुमचा? आमचे 650 महिला आहे सर 650 महिला आणि 52 समूह आहे. 2 ग्रामसंघामध्ये 52 समूह इन्व्हॉल्व आहे. काय असतात तुमचे कार्य? सर आमचे समूह म्हणजे आम्ही सर्वच पैसे गोळा करतो, बचत करतो, त्यांच्या कर्ज देणे घेणे आणि प्रशिक्षण सक्षमीकरण, त्यांच्या चुलीपर्यंत आम्ही त्यांना जाऊन डेव्हलप करतो सर. बँकेमध्ये जाऊन कसं करायचं हे सर्व काम आम्ही करतो. हां तेच आहे ना सर, समूह म्हणजे तेच. हां बिलकुल सर, 100% आम्ही तेच करतो. मागणी आहे की शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन तुम्हाला एखादी हक्काची जागा दिल्या पाहिजे. इमारत बांधकाम करून ग्राम संघ इमारत म्हणजे हो, आमचं ट्रेनिंग वारंवार होतं सर, बसायला जागा नाही राहतो. ग्रामपंचायत मध्ये हॉल राहतात, ते हॉल सर्व अस्तव्यस्त आहे सर. वेळेवर त्यांच्या मिटिंग राहतात, आम्हाला बसायला जागा नाही राहत. मग आम्ही ना काय करावं? कारण वारंवार महिन्यातून आमच्या मासिक सभा होत राहतात सर. केव्हा 8-8 दिवसाच्या ट्रेनिंग होतात, आढावा बैठक होते. काय करावं सर? महिलेला बाथरूमला लागली, तिला बाथरूमला जायला जागा नाही. त्यांनी तर 100% नकार दिला सर. काय जे ग्रामपंचायतच्या अंतर्गत सामाजिक भवन आहे त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही तुम्हाला निधी देऊ शकतो, वापस नाही करत, पण तुम्हाला सेपरेट आम्ही ग्रामसंघाचं कार्यालय बांधू देऊ शकत नाही. पण ते जर ग्राम जो तुम्हाला साहेब म्हणत आहेत की ज्या व्यवस्था करून देत आहेत तर तिथं तुमची होऊ शकते का व्यवस्था? पण सर ते कसं होणार? त्यांच्याच वेळेवर त्यांचे लग्नाचे बी कार्यक्रम ते लोक घेतात, कोणाचे बारशाचे घेतात. वेळ आली तर त्यांचे म्हणते ढंगाचे गेट नाही आहे, तिथं सिमेंट ठेवतात, काही ठेवतात. वेळेला आम्ही कॉल केला तर आम्ही इथं चाबी तिथं, कर्मचारी नाही आहे, तुम्ही झाडा असे करता सर. मग आम्हाला काय करून बसावं लागते तिथे? आज आमचं गाव सॅच्युरेशन मध्ये सर, संपूर्ण A to Z महिला आमच्या बचत गटामध्ये. मग आम्ही काय करावं? आम्ही तर बिन पगारी आहे ना सर. आम्हाला काही रुपये देऊन राहिलं का? ना शासन देते, ना गाव देते, ना ग्रामपंचायत देते. आम्ही तर सेवाच करून राहिलो ना. मग हे काय सर, याचं काय उत्तर काय होणार आहे? मग आम्ही काही बचत गट बंद करावं काय? हां सर म्हणतात लाडक्या बहिणीचे पैसे, तर लाडक्या बहिणीचे पैसे काय करू? नाही दिले तरी चालते, आम्हाला काही पाहिजेच म्हणून आता हे आपण सक्षम बनवून राहिलो का लोकांना कमजोर बनवून राहिलो? सर म्हणतात का आम्ही समूहाला 1 लाख रुपये देतो. 1 लाख रुपये समूहाला देऊन काय करणार आहे? जेव्हा त्यांना नॉलेजच नाही का समूह मजबूत कसे केले जातात, त्यांना ट्रेनिंग नाही, प्रशिक्षण नाही, मग 1 लाखाचं काय करू? पैसे चोरून घरामध्ये ठेवू काय आम्ही? एकच आहे का आम्हाला लक्ष घालावं आणि एक व्यवस्था तुम्हाला आमचे वारंवार ट्रेनिंग होतील, आम्ही डेव्हलप होऊन तेव्हाच आम्ही पैशाचा यूज करेन ना. चना येतो दातमीन, दाता येतो चना नाही, हे कार्यक्रम आहे ना सर. तुम्ही पैसे देऊन काय करून राहिले? सक्षम करून राहिले का? उलट आम्हाला बेकार करून राहिले, आमचे रस्ते बंद करून राहिले. पैसे देणं म्हणजे काही याचं नाही आहे, मग आशीर्वाद देतो चमत्कार हो जाए असं आहे का? हे आम्हाला काहीतरी बुद्धीमध्ये प्रकाश पडा का? आम्ही 1500 रुपयाचे 3000 केल्या पाहिजे. त्याला शिक्षण म्हणतात, त्याला समूह म्हणतात. रोजगार पाहिजे. मग नाही, मग तुमका पैसा देतो तरच तू काय चमत्कार होणार आहे का? अरे अक्कल पैशाची आम्हाला यूज करायची नाही, तुमचे पैसे घेऊन आम्ही करणार काय आहे? बरोबर आहे का नाही सर? मग शासनाने याचं उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे ना. का डायरेक्ट तुम्ही 100% सांगून राहिलं का मी देत नाही? काय नाही देत. मग आम्ही आमच्या गावाची बरी आम्ही रोजांना जेवण करू का? नाही, आम्ही 1500 देतो, आम्ही 2000 देतो, तुमच्या पैशांना का आम्ही निराधार होऊ? रेशन करू, खर्रे खाऊ काय? तुम्हीच सांगा. जास्तीत जास्त 1500 काय करू शकतात आम्हाला? 1500 देणं म्हणजे काही याचं नाही आहे, मग आशीर्वाद देतो चमत्कार होणार आहे का? आम्हाला काय करावं? आमचे वारंवार ट्रेनिंग होतील, आम्ही डेव्हलप होऊन तेव्हाच आम्ही पैशाचा यूज करेन ना.
एक साडी घेणारी बाई 2 साड्या घेईल, जे बाई हप्त्याच्या खरा खाते ते रोजची खाईल, पण तिला अक्कल येईन का मी ह्या 1500चं काय करू म्हणून? मग हे काय आहे? सक्षमीकरण आहे का महिलांचं, का तिला दाबून राहिले? याचं उत्तर तर पाहिजेच सर. तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा. तोंड बंद करून राहिले, दुसरं काही नाही. याच्याकडे लक्ष देऊन हां? आपल्या समस्याचं निराकरण करायला पाहिजे हे तुमचं. अरे आम्हाला धडाची बसायला जागा नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं शिकायला जातात, ज्यांच्याकडे शिक्षणाची सोय नाही. तशा प्रकारे आमच्या महिलांना बी एक शाळा पाहिजे ना, आमच्या ट्रेनिंग पाहिजे ना, आम्हाला मेडिटेशनसाठी काहीतरी व्यवस्था पाहिजे ना. मग आमच्यावर विचार करा ना तुम्ही. मग का बरं तुमच्याकडे मागणी केल्यावर बी तुम्ही असे डायरेक्ट म्हणून राहिले? काय आहे सर हे? हां? आणि हे प्रश्न कोणाच्या डोक्यात येईल? जे बुद्धिजीवी आहे, जिला समजतो काहीतरी करण्याची ताकद ठेवतो. मान हलवण्याच्या लक्षात येणार नाही. एकदा तुमचं मागणी रिक्वेस्ट करा, सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि साहेबांच्या जातीने आमच्या समस्येकडे लक्ष द्यावं. झालं सर. आम्ही 2दा याच्या पहिले मी 18 मी आता जे जिल्हा नियोजन समितीला तिथं पण एक निवेदनपत्र पालकमंत्र्यांना दिलं सर. हे दुसरं निवेदनपत्र आहे, त्याच्यावर बी त्यांनी उत्तर नाही पाठवलं. पण सरांनी एक स्पष्टवादी ते बोलले, त्यांचं बी धन्यवाद. कमीच कमी त्यांनी आम्हाला कन्फ्यूज नाही केलं, पागल तर नाही बनवलं, अपेक्षा तर नाही दाखवलं. त्यांनी डायरेक्ट सांगितलं का 2000% तुमचं काम होणार नाही. हे कुठे शासनामध्ये आहे नाही तुम्हाला कोणत्याही भ्रमात न केलं त्यांनी. पण शासनाने आम्ही जो बोललो त्याच्यावर बी त्यांनी विश्वास लक्ष द्यायला पाहिजे. हा, कारण अभियान काय करतो, आपला बिझनेस करून राहिलाय, हे आपलं सांगून राहिले. मग आम्ही महिलांनी काय करू? आमचं सक्षमीकरण काय आहे? तुम्ही म्हणता आम्ही महिलांचं सक्षमीकरण करतो, तर कोणत्या याच्यातून करून राहिलं? 1500 रुपये देऊन सक्षमीकरण करून राहिलं का? अरे धडाची त्या गावात बसायला जागा नाही, त्यांचे प्रशिक्षण नाही, काही नाही. काय आहे हे? कोणत्या गोष्टीचं नियोजन आहे हे? चला, धन्यवाद सर.